की ज्या मतदारांनी एवढी मतं दिली त्यांच्या जीवनात, त्यांच्या संसारात, त्यांच्या व्यवहारात आपण परिवर्तन कसं करू शकतो, मदत केली. आधीच्या काही लोकांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये फार लक्ष होतं, अनेक गोष्टी छापून येत होत्या, टीव्हीवर येत होत्या. मी शांत होतो, तर मला माहिती आहे बारामतीकर शहाणे लोक आहेत आणि तो शहाणपणा बघायला मिळाला. मतदान केंद्र आणि मतदानाचा बूथ, त्या बूथची काय अवस्था आहे ते बघितल्यानंतर इथं एकंदर बूथ 1250 होते. त्या 1250 बूथवर जाऊन तुम्ही लोकांनी मतदान केलं. या 1250 पैकी आम्हा लोकांच्या बाजूनं बहुमत देणारे 1190 बूथ होते. 62 बूथ हे विरोधकांच्याकडे होतं. मग असं म्हणायचं का नाही मतदार शहाणे आहेत, त्यांनी शहाणपणा दाखवला का नाही? आणि म्हणून हा शहाणपणा, हा देशाची अर्थव्यवस्था, देशाचं भलं, हा सामान्य माणसाचा आहे, त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं. आणि मी तुम्हाला सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही लोकांनी हा शहाणपणा आजच दाखवला नाही. मी 1967 सालापासून तुमचा शहाणपणा बघतोय आणि तो शहाणपणा काही पिढ्यांच्या दृष्टीतून झालेला आहे. अनेक लोक आहेत, काही लोक नाहीत, पण शहाणपणापासून बारामती काही कुठं बाजूला गेला नाही. आणि म्हणूनच मी कळवलं जवाहर शेखला की ज्यांनी देशात काही चर्चा हो, तुम्हाला यंदाच्या वर्षी बारामतीची चर्चा कुठं झाली माहिती आहे? न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर न्यूयॉर्क, तिथल्या वर्तमानपत्रात बारामतीची चर्चा. त्यामुळे तुम्ही काही साधे लोक असते, कुठं जाऊन पोहोचला, चांगली गोष्ट आहे. आता त्याच्या खोलात जायचं नाही, आता हा निकाल घ्यायचा.